मुलांनो, इतिहासातील दुसरा पाठ इतिहासाची साधने आपण अभ्यासलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून इतिहासाची साधने या पाठाखाली असलेला स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल? उत्तर, लिहिण्यासाठी खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे, ताडपत्रे, तांब्याच्या धातूचा पत्रा, शिळा इत्यादी साहित्याचा उपयोग केला जाईल। दुसरा प्रश्न, वेदवाङ्मयातून कोणती माहिती मिळते? उत्तर, वेदवाङ्मयातून इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती मिळते। मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे? उत्तर, मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक, जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवले आहे। प्रश्न 2, पुढील साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक साधने यात वर्गीकरण करा। साधने आपण पाहूया। ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवास वर्णने, ओव्या, शिलालेख, पोवाडे, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराण ग्रंथ, धान्याचे कण, किल्ले, लोकगीते, शस्त्रे आणि दागिने यांचा आपल्याला भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने यामध्ये वर्गीकरण करायचं आहे। यामधील भौतिक साधने आहेत मातीची भांडी, मणी, स्तूप, नाणी, धान्याचे कण, किल्ले, शस्त्रे व दागिने। लिखित साधने ताम्रपट, प्रवास वर्णने, शिलालेख, पुराण ग्रंथ, पोवाडे आणि वैदिक साहित्य। मौखिक साधने लोककथा, ओव्या, भजन आणि लोकगीते। प्रश्न 3, पाठातील मातीची भांडी पहा व त्यांची प्रतिकृती तयार करा। मुलांनो, पाठामध्ये असलेल्या मातीच्या भांड्यांचं हे चित्र आहे। हे चित्र पाहून त्या आधारे आपल्याला मातीपासून अशाच प्रकारची भांडी बनवायची आहे। तुम्ही अशा प्रकारची भांडी तयार करा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा। प्रश्न 4, कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा। आपल्याला नाण्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावरून खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहायची आहे। मुद्दे कोणते आहेत आपण पाहू। नाण्यांवरील मजकूर, वापरलेला धातू, नाण्यावरील वर्ष, नाण्यावरील चिन्ह, नाण्यावरील चित्र, भाषा, वजन, आकार, किंमत। मुलांनो, एखाद्या नाण्याचं निरीक्षण केल्यानंतर ही सर्व माहिती आपल्याला मिळेलच असं नाही। जेवढी माहिती आपल्याला मिळेल तेवढे आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। कोणतंही नाणं आपण घ्यायचं आणि त्याचं निरीक्षण करून इथे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करायचा। एक उदाहरण इथं दिलेलं आहे। हे शिवाजी महाराजांच्या काळातील एक नाणं आहे। त्याचं चित्र दिलेलं आहे आणि त्याची आपण माहिती पाहू। वर्ष 6 जून 1674 राज्याभिषेक प्रसंगी नाणे तयार केले। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला त्यावेळेला हे नाणं तयार केलं गेलं। मजकूर एका बाजूस श्री राजा शिव तर दुसऱ्या बाजूस छत्रपती असे लिहिलेले असते। या नाण्यासाठी धातू वापरलेला आहे तांबे। आकार गोलाकार असून व्यास 2 सेंटीमीटर असतो। वजन नाणे साधारण 11 ते 13 ग्रॅम वजनाचे असते। माहिती, शिवराई हे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी पाडलेले तांब्याचे नाणे आहे। सन 1920 पर्यंत हे नाणे चलनात होते। ब्रिटिश राजवटीत नवीन नाणी आल्यानंतर ते हळूहळू बंद झाले। ब्रिटिशांनी सर्व शिवराया गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही काही शिवराया नदीतील वाळूत किंवा जमिनीमध्ये सापडतात। प्रश्न 5, कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत
त्यांचे गटात सादरीकरण करा. मुलांनो, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कविता नेहमी ऐकता किंवा वर्गामध्ये म्हणता, तसेच श्लोक देखील म्हणता. शाळेमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला प्रार्थना होते. त्याचबरोबर गणिताच्या तासाला सर वर्गामध्ये येण्यापूर्वी आपण पाढे देखील म्हणतो आणि ते रोज बोलून बोलून किंवा ऐकून आपले पाठ होतात. अशा प्रकारे कविता, श्लोक, प्रार्थना आपल्या लक्षात राहिलेले असतात. त्यापैकी काही कविता, श्लोक, प्रार्थना तुम्ही आपल्या वर्गामध्ये गट तयार करून त्यामध्ये सादरीकरण करा. मुलांनो, आपण इथे पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय पाहिलेला आहे. अधिक अभ्यासासाठी आपण आणखी काही प्रश्न पाहूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अश्मयुगीन माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना टिंबटिंबतून व्यक्त केल्या आहेत. अश्मयुगीन माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला टिंबटिंब कला अवगत झाली. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती टिंबटिंब उत्खननातून मिळते. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. प्राचीन भारतात लिहिण्यासाठी टिंबटिंब वृक्षांच्या सालीचा उपयोग केला जाई. प्राचीन भारतात लिहिण्यासाठी भुर्ज वृक्षाच्या सालींचा उपयोग केला जाई. थोडक्यात उत्तरे लिहा. इतिहास लेखन करताना कोणती काळजी घ्यायची असते? उत्तर: इतिहास लेखन करताना पुढील काळजी घ्यायची असते. मिळालेल्या पुराव्यांची पूर्णतः चिकित्सा केली पाहिजे. लिखित पुरावा मिळाल्यास तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला या गोष्टींची पूर्ण छाननी केली पाहिजे. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून घ्यायला हवेत. 2. भौतिक साधनांमुळे इतिहासाविषयी आपल्याला कोणती माहिती मिळते? उत्तर: तात्कालीन मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. त्या काळातील लोकांच्या आहाराची माहिती मिळते. घरांचे प्रकार, रस्ते आणि ते बांधण्याची पद्धती याचे स्वरूप कळते. मानवी व्यवहारांची, आर्थिक परिस्थितीची व प्रगतीची माहिती समजते. 3. प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला कोणत्या साधनांच्या आधारे मिळवता येतो? प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला पुढील साधनांच्या आधारे मिळवता येतो. वेदवाङ्मय व त्यानंतर लिहिलेले ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके हे साहित्य. रामायण, महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ. नाटके, काव्ये, प्रवासवर्णने, शिलालेख, स्तंभालेख इत्यादी साहित्य लेखन. उत्खननात सापडलेल्या वस्तू, नाणी इत्यादी भौतिक साधने. मुलांनो, इतिहासातील दुसरा पाठ इतिहासाची साधने याचा स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून इतिहासातील पुढच्या पाठाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. धन्यवाद.